आता संपली आहे, पण आपली हास्याची आतिषबाजी अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे आपण सुरू करूयात कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. आपल्या बुंगाट आणि सुसाट टीमला प्रोत्साहन देण्यासाठी रेणुकाताईंची 2 छोटी मुलं आपल्या इथे आली आहेत, सत्येंद्र आणि शौर्यमान. आपण त्यांचंही स्वागत करूयात. आज आपल्यासोबत बुलेट ट्रेनची सफर करण्यासाठी एक खास गेस्ट येणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे अख्ख्या महाराष्ट्राला सतत हसवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके सुपरस्टार भरत जाधव. सर, तुमचं बुलेट ट्रेनच्या सेटवरती खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमचा नवीन चित्रपट दिवाळी नंतरची भेट म्हणून प्रेक्षकांसाठी तुम्ही घेऊन येताय, चिंतामणी. तुमचे ट्रेलर्स आणि प्रमोशन्स खूप गाजतात सगळीकडे. तुम्ही त्या सिनेमाविषयी काय सांगाल? नक्कीच मला असं वाटतं की हा एक चांगला चित्रपट आपल्यासाठी येतोय. नावच चिंतामणी आहे. त्यातलं माझं कॅरेक्टर म्हणा तर ते टायटल रोल आहे चिंतामणी. सगळ्यांसाठी चिंतेचा विषय असतो आणि बायकोसाठी तो मणी असतो. अशा पद्धतीनं ते कॅरेक्टर आहे. आणि माझ्यासोबत आहे अमृता सुभाष, नंतर आमची तेजश्री म्हणून मुलगी आहे. एक छान फिल्म आहे, कौटुंबिक फिल्म आहे, पण ट्विस्ट फार छान आहे फिल्ममध्ये. मला असं वाटतं की मी काही मोजकेच चित्रपट केलेत सिरियस, त्यापैकी एक झिंगचिक झिंग नंतर मला आवडलेलं असं वाटतं की एक फिल्म आहे की जी लोकांना नक्कीच आवडेल. अर्थात ती लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिली तर नक्कीच आवडेल. नक्कीच. सर, आज तुम्ही आमचे स्पेशल जज म्हणून नक्की बसणार आहात ना? बसणार तर आहेच, पण त्यापूर्वी एक मला इथे काम करायचं. मला जरा तुमच्यातल्या एका ऍक्टरला इथे बोलवायचं. इकडे रे तू आशू ना, इकडे. तुझं वय काय रे? 34. केस केव्हापासून जायला लागले? 18व्या 19व्या. किती त्रास होतो जाताना? खूप सर. तू विनोद करतो आमच्यावर. पॅच लावा, हे लावा. हा, जास्त सिरियस होऊ नको. पिक्चर पण माझा सिरियस आहे, पण एक सांगू का, तुझ्यामुळे बिंदास फिरायला लागलोय मी. मला ते स्किट इतकं आवडलं, मी घरी पाहत होतो. मीच 2-3 वेळा असं डोक्यावर राहतो. पण काय गंमत असते जेव्हा आपण पॅच लावतो ना, त्या कुठे समुद्रकिनारी शूटिंग असेल तर तुम्ही माझे जुने चित्रपट पहा, गॉगल मी इथे लावला असता. असे गॉगल लावले इथे लावायला पाहिजे. तर कुठे फॅन बिन लागत तर लगेच आपण दुसरीकडे जा, नाही तर फॅनला फिरवा. हा त्रास असतो. तो त्रास तुझ्यामुळे माझा गेलाय, कारण मी बिंदास झालो. आता फॅन लावा किंवा पूर्ण माझा फॅन क्लब उभा करा, काही टेन्शन नाही. थँक्यू. तू फार फार छान स्केट केलं होतं. सॉरी तुझ्यावर चिडलो मी. नाही पण मस्त मस्त. थँक्यू. थँक्यू सो मच. तुमचे परफॉर्मन्सेस तुम्ही एन्जॉय करा. प्लीज हॅव अ सीट. मकरंदची जागा आहे? हा, मला चालेल, काय टेन्शन नाही. शरीरातल्या वाढलेल्या गोष्टी पैसे देऊन कमी करण्याच्या 2च जागा. एक म्हणजे जिम आणि दुसरं म्हणजे सलून. आता इथेही एक जण वाढलेली दाढी कमी करायला येतोय. बघूयात त्याची दाढी कशी होतीये ते. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कलाकार. बार बार देखो, हजार बाल देखो, कि देखने की चीज है हमारा दिलरुबा. खाली हो, खाली हो, खाली हो. बस बस, अजून किती खाली? बिझनेस आहे का माझा? एका स्टेटसला करायचा असतो तो. सर, हा मस्त. मीडियम कापलेत ना? मीडियम. आधीच लो मीडियम होते ते. ओके. हा बघा, स्पाइक कट झालं. स्पाइक कट. क्या बात आहे. वाह हमीद भाई. हा भाई. बाकी तू मटणाचं दुकान बंद करून हे सलून टाकलंस ना, ते एक भारी केलंस. तुमच्यासारख्या केसाळ लोकांची कृपा. बरं, आता जरा माझी बोनी. नाही, किती झाले तुझे पैसे सांग मला. 2 रुपये द्या. 2?
अरे फुल कटिंगचे 40 रुपये आहेत ना. ते 40 केस संजय. 2 तास मेहनत करून फक्त 2च मोठी केस सापडली हो. ते घेतले नसते मग? पण काय भोनीचा टाइम आहे ना. अच्छा अच्छा हो का. हे घे 2 रुपये. आणि एक काय मला तुमचा केस द्या ना. का रे? दुकानाला लावून ठेवतो, नजर नाही लागणार कोणा. चालेल चालेल. ओके या या या. येऊ मी. ओके चला, ओके. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनिया सका. किती गातेस. ऍक्च्युली या गावात आलो मी मुलगी बघायला. हो मुलगी बघायला आलो, पण झालं काय, ह्या वर्षी लग्न करायचंच आहे रेणुकाताई. हो का? हा म्हणजे कसं हिच्यासारखी असली तरी चालेल. लग्न पण काय झालं की दाढी फार वाढली माझी. दाढी करून जायला गडबडीत दाढी विसरलो करायला. तिथे सलून आहे सलून. हे सलूनच आहे. नाही एकदम मरून दिसतंय. खूप फालतू पंच. काय शोधताय? सलून हे बघा, हे वाचता येत नाही. हमीद कटिंग शॉप सलूनच आहे. हमीद कटिंग शॉप. हो. ऍक्च्युली चुकीचा बोर्ड येतो. काय काय कटिंग तशी नसते. म्हणजे? कटिंग चहाची कटिंग, हो. पेमेंट कटिंग ही कटिंग असते. आणि काय शॉप. शॉप काय शॉप. शॉप आहे ना, बियरचा शॉप, मटणाचा शॉप, हा शॉप असतो. हा हे ऍक्च्युली तुम्ही पुण्याचं का? अरे तुम्हाला कसं कळलं. लय फालतू चौकशा करताय. इथे कशाला आलात ते सांगा. दाढी करायला. दाढी कोणाची? कोणाची म्हणजे नाही, 10-12 माणसं घेऊन आलो. कोणाची म्हणजे माझीच करायला आलो ना दाढी. सॉरी सॉरी बरोबर तुमची. बरं साधी करणार की स्पेशल करणार? नाही म्हणजे साधी म्हणजे काय मला कळलं नाही. खूप म्हणजे फरक आहे. कसं करणार? साध्या दाढी तुम्ही स्वतःच्या हाताने करायची. स्पेशल दाढी मी माझ्या हाताने करणार. ही निव्वळ फसवणूक आहे. फसवणूक आहे. नाही मी तर सांगतो तुम्ही साधी दाढीच करा, स्वतःच्या हातानेच करा. अरे तरी पण तुम्ही पैसे घेणार. हा, म्हणजे आपलं एवढं सलून वापरणार म्हणजे काय, पैसे तर द्यावेच लागणार ना. तुला स्पेशलच दाढी कर. ऐका माझं, वेळ वाचेल, पैसा वाचेल, तुम्ही साधी दाढीच करा. ए इकडे तू काय लुक्का समजतो का रे मला. लुक्का समजतो हा. आता समजायचं काय. ए, 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 ए. तुम्ही साधी दाढी करा. ऐका माझं, साधी नाही दाढी. नाही आता तू ना स्पेशलच दाढी कर. ठीक बसा. कुठे खुर्ची कुठे. ही बघा ही 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 इथे इथे. कुठे आहे खुर्ची. ही खुर्ची ही खुर्ची खुर्ची आहे. सलूनची आहे. सलूनची आहे. बसा बसा. म्हणजे ह्या खुर्चीवर तू बसून दाढी करणार. आधी तो ओंडक्यावर बसवायचो. आता एक खुर्ची आणली आहे. बसा. वा वा वा. बसा. तोडला तो तुम्ही. तोडला तर माझी खुर्ची तोडली तुम्ही. बरं थांबा 1 मिनिट. एक गोष्ट राहिली आहे, नंतर मागून मचमच नको. इकडे काय 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 काय. वजन करा. अरे या वजन करा. वजन करा. वजन कशाला आता. मागवून मचमच नको. कमी भरलं जास्त भरलं आधीच क्लिअर केलं. बरं या. वजन करा. 38. सोल्ल्यावर 15 पण नाही. 38 म्हणजे अरे बसा हो बसा. काय नाही बसा. अरे हा काय करतोय का हा. हा अरे आयला चांगले आहे रे. मस्त आयला. सत्कार विस्तार करतात त्यांच्या इथं. वा वा अरे, नाही, नाही. नारळ आणलं. नारळ नारळ. काय रे तब्येत नाही का बरी. कणकणी आली काय. आले मस्त आहे. पाणी घ्या पाणी. अरे अरे चांगली संस्कृती आहे तुमची. अगदी गिरायकाला मस्त फुलबिल. काय काय देव आला काय. आमच्या आजोबांपासून आहे चालू. अच्छा आजोबांपासून. अच्छा म्हणजे तुमच्या पूर्वजांपासून हा तुमचा बिझनेस आहे सलूनचा. तसं नाही. आजोबा असा बकरा हलाल करताना आजी पूजा करायची. बरं, ते जाऊ दे आता. थकलात माझ्या अंगावर. मला सांगा बारीक पीस करू की मोठे पीस ठेवू. अरे काय करणार काय तू. काय करणार म्हणजे काय. आमचं मागे मटणाचा धंदा होता ना इकडे. त्यातून सवय सुटत नाही. तुम्हाला खोटं वाटतं. इकडे या. इकडे या. हे बघा हमीद मटन शॉप. तो बंद करून मी इकडे केलाय. काय नाही हो साहेब तुम्ही बसा. अरे मला लग्नासाठी जायचं हलाल व्हायला नाही. लग्न करून हलालच तो होणार आहे. त्याला काय माहित. ऐका माझा बसा. आपण मस्त दाढी करूया. अरे ऐका. ऐक हे नाही जात नाही. एक काम करा. दुसरीकडे सलून आहे तिकडे जा. जा. पुढून राईट टर्न मारा. 10 किलोमीटर वर आहे.
करणं यार दाढी करणं दाढी बस. मी कोण आहे आता? हा तू आता सलूनवाला आहे बरोबर. मला माहिती. हा 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 सलूनवाला आहे हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा. हा मागे टेका. हा सॉरी 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 सॉरी. अरे कुठे टेकू टेकू कुठे आहे? टेकू द्यायला विसरलो. टेकू. सॉरी सॉरी. टेकू कुठे? अरे देवा. बसा बसा. हा काय टेकू झाला ना. बसा. अरे काय अरे कसा टेकू? करेक्ट आहे. काय टेकू दिला ना तर इकडची खालची दाढी राहते हो अरे इकडे. अरे काय मारतो काय? रुमाल द्या रुमाल रुमाल. अरे अण्णा यार कधी कधी स्वतःचा रुमाल का माझाच रुमाल घेणार? असं काय आपल्याकडे आहे रुमाल आम्ही देतो. यक. आयला कलरफुल रुमाल रे एकदम. बकराची रस्ती आहे. चल अब रुमाल लावावं लागेल. केस आत गेली तर टोचतील ते. जाऊ दे टोचू दे केस. तुझ्या आयुष्यभर मला दाढी टोचण्यापेक्षा ना ती केस टोचलेली मला परवडतील. बर डोळे बंद करा. काय लपणारच काय आता? वा वा. या संपूर्ण सलून मध्ये अशी एकतरी जागा दिसते ज्याच्या मागे मी लपू शकतो. त्यामुळे तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हे घ्या पेपर वाचत पेपर आपलं काहीतरी. इकडे बघा पेपर वाचा पेपर. इकडे बघा. अरे अरे कसा वाचू यार पेपर सगळा? आईच्या गावात काय बातमी आली बघा. काय बातमी कसा वाचणार पेपर? लाव 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 इकडे लाव. डोळ्यात बिळ्यात घाल ते घाल. सगळं भुव्या बिव्या काढ आणि मला शाखाल बोलून टाक यार तू. सॉरी अहो ती बातमी एकदम जबरदस्त आली होते. अरे काय बातमी आणली ती? एका सलूनवाल्याकडून चुकून ब्लेड लागून गिरायकाचा मृत्यू. नको नाही तर तुम्ही काय घाबरू नका. आपण करूया दाढी. मी काय जाणार. घाबरू? चला जातो. आता झाली हे लावून आता का पाहिजे. अरे तू काय माणसाची दाढी करतो की बोकड्याची दाढी करतो? पुन्हा मागचे हत्यारा राहिलेत ना कधी कधी हातात येतात. आहे ना आपल्याकडे हे वस्त्र आणि ब्लेड पण आहे. हे थांब ब्लेड 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 नवीन आहे ना? नवीन आहे म्हणजे हा? नवीन आहे. मागच्या महिन्यातच बदललाय. मागच्या महिन्यात बदलला आहे. काय झालं मागच्या महिन्यात ना एका एड्स झालेल्या माणसाची दाढी केली. हा त्याच ब्लेडने अजून 4 जणांची दाढी केली. गावात सगळ्यांना एड्स. म्हटलं आता भरपूर झाला आता बदलला पाहिजे ब्लेड. तेव्हा बदललाय तो ब्लेड. तू मर ना कधीतरी HIV होऊन तू मर ना. धर ब्लेड बदल. ते ब्लेड बदल. नवीन पैसे लागतील हा. नवीन पैसे ना. हे घे नवीन पैसे इस्त्री करून आणले. धर नवीन पैसे घे. टाकले हा. नवीन टाकले. ब्लेड टाकले. हे घे पैसे. हा टाक नवीन. आई ग. अरे काय काय झालं कशाला ओरडताय? रक्त आलेलं आहे काय? आता शिंका आली नवीन ब्लेड थोडस कापलं तर त्यात काय आलं एवढं ओरडायला? थोडस कापलंय काय? मागच्या गिराकाला 4 टाके पडले तरी काय बोलत नव्हता. आपलं नाजूक असल्यावर कसं तुम्ही पण ना. एक काम कर ना. है ना डॉक्टर कडे जा. दवाखान्यात जा आणि मोकळा हो पहिला जा. विजली माझी सर्दी विजली. काय घाबरू नका. हा ममद्या बोल. मला थांब. हा ममद्या बोल. आली काय बोलतोय? आली ती आली. ममद्या बोलतो ती आली. एक मिनिट फोन दे जरा. फोन दे ना प्लीज प्लीज मला फोन दे. एक मिनिट. हे मामद्या. हा हे बघ मी दाढी करतोय. हा दाढी मी दाढी करतोय. हा काय झालं सांगतो तुला काय झालं. एक काम कर ना कधीतरी तू ये दाढी करायला. मग मी फोन करेल मग तुला कळेल काय होतं ते. हा ममद्या आली आहे ना ती. बरं तिला थांबून ठेव. नाही हे बसलेत बसतील. हो थांबा जरा मी आलो. अरे थांबून ठेव, मी आलो. हा अरे कुठे चाललंय मोहम्मद? हे रफिक हे शेख हे प्रसाद. अरे स्किट बाकी आहे अजून. हा असं कसं गेलं यार? आयला आता एवढा पॉज मी कसं काय करू? हा गलगले निघाले. गलगले आता दाढी करणार आहेत. गलगले आता हे करणार आहेत. गलगले अरे वाह कैसी है ममदे की कैसी है मेरे गाँव की कैसी है गाँव की है. अरे कुठे गेला होता तू? हे काय पिंजून आलायस तू?
ते लोकर. लोकर लोकर म्हणजे अहो ममदाची मेंढी आली तिची लोकर भादरून आलो. अरे तू या वस्त्राने लोकर भादरून आलास. ती काय बोलली, काय प्रॉब्लेम नाही बोलली, चालेल बोलली. मग आता हे दाढी करणार तू माझी. हो, मग काय. मला नाही करायची दाढी. नवीन ब्लेड आहे आपल्याकडे. नवीन हा घाल पण नवीन पैसे लागतील. हा नवीन दे ना. हे घे सगळे पैसे घे. माझी LIC पण घे. सगळे पैसे घेऊन टाक. हे घे सगळे LIC सगळे अख्खी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून टाकतो. हे दे इथं दे. मला ना साधी दाढी करायची. आपण स्पेशल दाढी. नाही मी आता साधीच दाढी करणार. हा जा. मी सुरुवातीलाच बोललेलो. तेव्हा केलं असतं तर वेळ वाचला असता, पैसा वाचला असता, 10 मिनिटाचं स्किट वाचलं असतं. आमिर झाली रे दाढी, वाजव. खूप कमाल झालाय तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. भरत दादा. वा मस्त मस्त. असंही स्किट असू शकतं याच्यावर विश्वास बसत नाहीये. कारण दोघांचा टायमिंग, परत मी नेहमी टायमिंगबद्दलच बोलतो. आणि तो मधलं एक पॉज वर्कआउट करणं आणि मग त्या ममद्याचा फोन वगैरे इंटरेस्टिंग, म्हणजे धमाल. मी जाम एन्जॉय केलं. ऑल द बेस्ट दोघांच्या टायमिंगसाठी. आणि दोघं कॅरेक्टर सोडून कुठे जात नव्हते. हे जरा त्यातलं एक महत्त्वाचं. अशा वेळेस कधी कधी काय होतं की 25 आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि कॅरेक्टर सोडताना जातो. तो 10 मिनिटाचा पॉज पण त्यांनी सांगितलं, तर मला पॉज 10 मिनिटाचा वर्कआउट करायचा आहे. आणि वर्कआउट त्यांनी वेगळे कॅरेक्टर केले. हे मला नवीन वाटलं. आणि मला असं वाटतं की अशाच रंगमंचावर अशा गोष्टी होऊ शकतात. त्याबद्दल तो दोघांनाही माझ्याकडनं हॅट्स ऑफ म्हणलं. हॅट उचलू शकतो मी. थँक्यू. रेणुकाताई. क्या बात आहे प्रसाद, संदीप. भादरण्यापासून भेदरण्यापर्यंत सुपर्ब होता तुमचा ऍक्ट. क्या बात आहे. टायमिंग दोघांचंही अप्रतिम. प्रसाद आणि संदीप, खरंच तुमचं म्हणजे हे जे काय वातावरण निर्मिती होती आणि ते जे तू प्रसाद सगळं करत होतास ना इमॅजिनरी, म्हणजे तुझ्या बनियांवरचे ते जे आहेत पेंटचे डाग आहेत ते मला खरंच अक्षरशः बिचाऱ्या बकऱ्याचेच वाटत होते. इतकं तुम्ही ते रिअलिस्टिकली आणि तरी भन्नाट केलं. सो फॅन्टॅस्टिक. ह्याला सेल्फी इज अ मस्ट. अवगुण नसलेल्या परफॉर्मन्ससाठी पूर्ण गुण. फ्रेंड्स, आता आपल्यासोबत भरत सर तर आहेतच, पण अजून एक गेस्ट आज आपल्याकडे येणार आहेत. सगळ्यांची लाडकी अष्टपैलू अभिनेत्री आणि यंदाचा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी अमृता सुभाष. मॅम, तुमचं कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. चिंतामणी या चित्रपटामध्ये तुम्ही सुद्धा भरत सरांबरोबर आहात. तुम्ही काय सांगाल त्या सिनेमाविषयी आणि तुमच्या कॅरेक्टरविषयी? मी सिनेमाविषयी तर बोलणारच आहे, पण त्याआधी या अप्रतिम शोविषयी मला बोलायचं आहे. तो शो मला अनेक कारणांनी आवडतो. ते म्हणजे मला या सगळ्यांना एकदा सलाम करायचा आहे. खरंच हसण्याने तुम्ही आमच्या सगळ्यांचं आयुष्य वाढवता आहात. तुम्ही खूप मोठं काम करतात. थँक्यू सो मच फॉर दिस शो. थँक्यू. आता मी माझ्या चित्रपटाच्या निमित्ताने इथे आलेली आहे त्याविषयी बोलते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या चित्रपटासाठी, माझ्यासाठी सगळ्यात विशेष गोष्ट ते म्हणजे मी पहिल्यांदा एका चित्रपटात भरत जाधव बरोबर काम करते आहे. ही जी मुलगी आहे आरती, ती गडगंज बापाची मुलगी आहे. पण ती या चिंतामणीसाठी तिचं सगळं इस्टेट सोडून ती त्याच्या चाळीत राहायला येते. तर माझ्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक अशा प्रकारे होती की मी फक्त गरीब असलेली भूमिका केलेली आहे, पण असं संपूर्ण श्रीमंती सोडून गरिबीत आलेली एक वेगळीच मुलगी ही आहे. आणि मला असं वाटतं कुठल्याही एका अयशस्वी माणसावर जर आपण विश्वास ठेवला
तर तो माणूस त्याचं बेस्ट देऊन काय काय करू शकतो हे ती मुलगी आपल्याला करून दाखवते त्या चिंतामणीवर विश्वास ठेवून. आणि जसं भरत म्हणाला इतरांच्यासाठी तो चिंता असेल पण माझा तो मणी आहे. म्हणून मला एका आमच्या सिनेमातल्या गाण्याचा आधार घ्यावा असं वाटतो आहे भरतचं पात्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी गोष्टी घडतात रॉंग, कधीतरी कुठेतरी केव्हा तरी गोष्टी घडतात रॉंग. तूच आमचा ही मॅन सुपरमॅन, तूच सगळ्यात स्ट्रॉंग बाबा, तूच सगळ्यात स्ट्रॉंग बाबा, तूच सगळ्यात स्ट्रॉंग. अमृता सुपर्ब. या चित्रपटात हिनेच गाणं गायलंय ते. क्या बात आहे, खरंच अष्टपैलू आहे. अमेझिंग. तुम्ही दोघांनी या चित्रपटाविषयी इतकं सांगितलंय की आमची उत्सुकता खूप वाढली आहे. आणि 31 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा. चिंतामणीसाठी तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. आणि तू वेळात वेळ काढून आमच्या सेटवरती आलीस त्यामुळे खूप थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू अमृता. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. हो दे कल्ला. फ्रेंड्स, शोले हा आपल्या सगळ्यांचाच लाडका विषय. पण शोले मधल्या गब्बरचा लाडका विषय म्हणजे कोण? बसंती. आता बघूयात ही बसंती नाचतीये का नाचवतीये. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन. चुकलो. किती दिवस झाले मी मला घोड्याला शोधतोय, तो मला हँडल देऊन पळाला. मधुरा आवाज बसलाय घे. हँडल देतोयस तुम्हाला. कोण मी? हा बोल. काय नाही बोलो ना तू. नाही मी नाही बोलू. मी इथे थुंकत होतो. काय कुठे? इथे इथे. कुठे थुंकला? इथे. कुठे थुंकला? कुठे थुंकला? इथे इथे. पुस 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 पुस. वा वा. पुस. वा वा. अरे मी गब्बर आहे की बब्बर आहे तेच कळत नाहीये. मार डाला हो मार डाला. बसंती बसंती. जब तक है जा जाने जहां मैं ढूंढूंगी मैं ढूंढूंगी मैं ढूंढ मैं. हे घे हे घे हे घे. बसंती. कवट्या महाकाल. गब्बर, युकी तुम अभी तक जिंदा हो? नाही मी मेलोय आणि तुझ्यासोबत भूत भूत खेळतोय. युकी ये क्या है? जोक होता जोक. आता फांटकवींना बेरिंग धरली ना. युकी तू इथे काय करतोयस? तुला बघतोय. माझ्या घोड्याला शोधतोय. युकी घोड्याला? हो माझा घोडा हँडल देऊन मला पळाला, त्याला मी शोधतोय. असं का करतोयस? काल मेथीची शिळी भाजी खाल्ली ना, त्यामुळे अपचन झालंय, त्यामुळे ढेकर येतात. युकी तुझी लायकीच ती आहे, तुला अपचनच होणार. लोकांचं अन्न ते लुबाडून खाल्लंस. मला सांग, कालियाला रामगडला तूच पाठवायचास ना अन्न लुबाडायला? रोप करतेस माझ्यावर तू बसंती. मी कालियाला लुबाडायला नाही ग, तुझी विचारपूस करायला पाठवायचो. पण तू तिथे जाऊन लुटालूट करायचा. मी त्याला विचारायचो हे कुठून आणलेस, तर म्हणायचं वहिनींनी पाठवले. युकी वहिनी कोण? तू. मी काय? आय लव्ह यू. युकी काय बोललास? काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी जो तुमसे ये दिल की बात, जो आज मैं कहता हूँ
पडली ती चटकून खाली का नाही पडली भले मी मावशीच्या घरी वाढली पण मी नाही होणार तुझी लाडली युकी गब्बर तू माझ्यावर एवढं प्रेम करायचास मग तू मला पकडून का आणायला लावलंस मी तुला पकडून आणायला लावलंच नव्हतं बसंती मग मिसअंडरस्टँडिंग झाली म्हणजे मला एकाने विचारलं काय? आज रामगड मधून कोणाला आणू हं? त्याच वेळी तिथे सांबा एका घोडीला जबरदस्ती बसवण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला म्हणालो अरे सांबा जबरदस्ती करू नको अरे बसंती त्याला वाटलं बसंती तो तुला घेऊन आला मग तू मला नाचायला का लावलंस कारण मला आयुष्यभर तुझ्या तालावर नाचायचं होतं बसंती मग तू माझ्या पायाखाली काचेच्या बाटल्या का फोडल्यास मी प्लास्टिकच्या पडली पण ती काचेची निघाली नाही हे खोट आहे हे कसं शक्य आहे अगं सांबाने मागच्या मागे बाटली बदलली ग काय बदलली ग बाटली बदलली हा. नाही मग मला सांग वीरू जेव्हा तुला असं बोलला की इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती तेव्हा तू त्याला का नाही काही बोललास आता सांग आता बोल तेव्हा मी घाबरलो होतो बसंती का कारण ती माझी पहिलीच फिल्म होती म्हणजे म्हणून काय झालं मी ऍडिशन घेतलं असतं तर त्या ने मला कुत्र्यासारखं मारलं असतं मग तू अहमदला का मारलंस मी अहमदला मारलं नाही बसंती मग मी मुंगळाला मारलं आणि अहमद मेला मला काय माहित अहमदचा जीवता मुंगळाच होता ते तू त्या काल्याला रोज काय बोलायचा काय कितने आदमी थे त्याला किती वाईट वाटलं असेल अगं मी पर्सनली विचारत नव्हतो बसंती मग कितने आदमी थे याचा अर्थ तुझ्या मागे किती लोक लागलेत बसंती हे विचारायचो बसंती मी तुझी विचारपूस करायचो बसंती मला तू खूप आवडते बसंती आय लव्ह यू बसंती आय लव्ह यू पहिल्या दाराच्या प्रेमाने झाला पहिल्या दाराच्या प्रेमाने झाला कालीज केलंय बात अरे कालीज केलंय बात हे पोलिसा जुक तुपातली हिला मौऱ्याचं लागलं ही पोलिसा जुक तुपातली हिला मौऱ्याचं लागलं ना ही पोलिसा जुक तुपातली हिला मौऱ्याचं लागलं ना गब्बर युकी मला तुला एक सिक्रेट सांगायचंय मला माहित आहे ते सिक्रेट युकी तुला माहिती आहे ते सिक्रेट हा, तू मला काही बसंती. बोलला का नाहीस कसं बोलणार बसंती एखाद्याच्या तोंडावर कसं सांगणार की तिला दमाय म्हणून अरे ते सिक्रेट नाही रे माझं दुसरं एक सिक्रेट आहे काय खरं तर माझं तुझ्यावर पहिल्यापासूनच प्रेम होतं मी माझं राहतं घर सोडून मावशीकडे आले ते फक्त तुझ्यासाठी आहे. हा जंगलात आंबे पडायला जायचे ते फक्त तुझ्यासाठी आहे. पण तिथे नेमका वीरू यायचा आणि चान्स मारून निघून जायचा मी दुधाचे ताण ताकावर भागवायला लागले युके मी सलामतीसाठी मंदिरात पण जायचे हा पण तिथे वीरू यायचा त्याने तिथेही माझी पाठ नाही सोडली ते बोलतो असं सांगून सगळी लाईन क्लिअर करून घेतली आणि तेव्हाही तू असाच तिथे तंबाखू मळत बसला होता मला तुझं हेच नाही आवडायचं तुझं थुंकणं तुझं आंघोळ न करणं तुझं तंबाखू खाणं गब्बर टेक केअर युअर सेल्फ म्हणजे तू लग्नाला होकार दिलास अरे होकार नाही रे दिला काळजी घे असं म्हणलं मी काळजी घे स्वतःची बसंती तू माझी एवढी काळजी घेते आओ बसंती हम एक हो जाए बसंती नाही गब्बर ती वेळ आता निघून गेली नाही 2 मिनिटं आहेत आपल्याकडे अरे ती नाही रे ही वेळ आता निघून गेलीये मी आता 2 सेलिब्रिटी मुलींची आई झाली आहे उगाच कॉन्ट्रोवर्सी होईल बसंती अपन फ्रेंड्स राहूया बसंती फ्रेंड्स नहीं गब्बर दोस्ती प्यार में बदल जाती है आई एम गोइंग एट माय धर्म बसंती नको बसंती मला सोडून जाऊ बसंती बघ तुला शोधून शोधून भिकाऱ्यासारखी अवस्था झाली आहे माझी बसंती शोधण्यावरून आठवलं काय
म्हणजे धन्नो कुठेतरी हरवली आणि माझं म्हणणं कुठेतरी हरवलंय. युकी म्हणणं कोण? माझा घोडा. म्हणजे दोघेही हरवले? नाही बसंती, नाही, ते हरवलं नाही, ते पळून गेलेत. आपलं प्रेम सक्सेस झालं नाही बसंती, पण त्यांनी त्यांचं प्रेम सक्सेस करून दाखवलंय बसंती. आता दूरवर कुठेतरी जाऊन प्रेमाच्या किंकाळ्या फोडत असतील. आणि आपण दोघे इथे विरहाचे उसासे सोडतोय. उसासे? 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 उसावं गाणं गोत सार, आधार कुणाचा नाही. भेगाळला भुई परजीन, अंगार जीवाला जाळी. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला तुमचा परफॉर्मन्स. रेणुकाताई? हा गबरू जवान आणि ही बसंती आमच्या पसंतीच पडली. सो एक सेल्फी बनतीये. भरत सर, तुमची जेव्हा नावं ऐकली ना, म्हणजे आज तुम्ही येणार आहात, तेव्हा आमची मानसिकता तयार झाली की आम्ही भरपूर हसणार आहोत. हा एक विश्वास ऑडियन्सपर्यंत पोहोचणं ही तुमची मोठी पावती असते. छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कला. लहानपणी प्रत्येकालाच नवा व्यापार खेळायला आवडतो, पण मोठेपणी जर एखादा प्रत्येक वेळी नवा व्यापार करायला लागला तर? बघूयात या बिझनेसमॅनची स्टोरी. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन. चांद तारे थोड़े लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है. हॅलो. हा, नाही सगळं सामान व्यवस्थित लावलंस ना? ओके ओके. नाही मी येतोय. अरे निघतोच आहे मी. आत्ता गाडीला किक मारून निघतो. हा ओके ओके. तुम्हाला सांगतो एवढी घाई आहे ना मला, पण म्हणजे बायको साडी नेसण्यामध्ये गुंग आहे. तंबूचं कापड लागतं तिला पाचवरी नेसायला. असतंय काय? डोलार केवढा मोठा आहे तिचा. हे डोला रे डोला रे डोला रे डोला हे डोला रे 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 डोला. डोला फोडून टाकेन. किती वेळ झाला? किती वेळ झाला? असं काय करता? इतकं का तुम्ही काय काय करता? मी जरा डोलत होते ना, मी जरा आवरत होते ना. अगं काय काय करता? आज आपल्या ऑफिस मध्ये सत्यनारायणाची महापूजा आहे ना. बरोबर. मग मला सुंदर नको का दिसायला आणखीन? क्या बात आहे. पटकन चल आता, तिथे भटजी वाट बघतोय. कळलं ना? मला सांगा एक मिनिट, बिझनेस कुठला आहे? दिगाणे त्याचे पोरं आहेत ना सगळी, त्यांनी जुन्या बाजारात ना 1.5 टेम्पोवर सामान आणलेलं आहे. हो. ते सामान असं लावलंय ऑफिस मध्ये. मी बघणार, मी ठरवणार कुठला बिझनेस करायचा. काय तुम्ही सामानाकडे बघून ठरवणार आहे बिझनेस कुठला करायचा? नाही तू टेन्शन घेऊ नकोस. मी ठरवलेलंच आहे. त्या सामानामध्ये आरसे आहेत 2. त्याच्यावर मी असं हेअर कटिंग सलून किंवा ब्युटी पार्लर तर नक्कीच काढणार. अच्छा ओके, ठरलंय म्हणजे हे. नाही म्हणजे समजा तेही नाही जमलं ना, तर आरसे महाल तर नक्कीच काढणार आहे. 2 वर्षात तुम्ही आरसे महाल उभारणार आहे? टेन्शन घेऊ नकोस. तेही नाही जमलं ना, तर मग फर्निचर विकून टाकू आपण. मग घेतलं कशाला एवढं फर्निचर विकायचं होतं तर? प्रश्न पडला की नाही? मला नाही पडला, कारण मी ठरलोच होतं विकून टाकायचं म्हणून. हो, आतापर्यंत किती धंदे केले तुम्ही? किती माहिती तुला सांगतो. नाही ती अपुरी पडतील, ही पण घ्या. बघते बोलते. ही पण अपुरी पडतील, ही घ्या. बायाची पण मोजा वाटेल ते करताय. किती बिझनेस केले? एक तरी यशस्वी झालाय? आता
कपाट आवरताना 57 व्हिजिटिंग कार्ड सापडलीस. टेन्शन घेऊ नकोस का, ह्याच्यातून भरपूर शिकलोय मी. काय? प्रत्येक वेळा नवीन कार्ड छापायची. मी काय केलं माहितीये का, यावेळी एकच कार्ड छापलेलं आहे. आता कुठलाही बिझनेस करू मी, कार्ड काय माहितीये का, काय? इम्पोर्ट एक्सपोर्ट बाईंग अँड सेलिंग. बाई. एक मिनिट, काय कसला बिझनेस कसला करणार आहे? अरब कंट्रीतून उंटाची लीद आणायची आणि ते गॅस निर्मिती करून टाकायची. ती लीद इथे येईपर्यंत वाळून जाईल. मग काय होळीत जाळायची ती लीद? नाही, हा प्रश्न तुला पडला की नाही? मग मलाही पडला. ठरवलं की हा बिझनेस नको, आपण नको करूया. नशीब मच. नवीन बिझनेस करूया. तुला सांगतो, प्राण्यांशी निगडीत प्रचंड धंदे आहेत. हो. एक इंजेक्शन काढलेलं आहे. तुला असं इंजेक्शनाचं कांगारूंना दिलं ना, त्यांची पिल्लं पटापट वाढतात. इंटरनॅशनल प्रचंड डिमांड आहे, माहिती तुला? एक मिनिट. भारत आहे हा, ऑस्ट्रेलिया नाहीये. बरोबर आहे. कांगारूचा काय संबंध आहे? तुम्ही ते कांगारूची चित्र असलेली बियर पिताना त्यामुळे गोंधळ होतो. गोंधळ. मला सगळी कांगारूची पिल्ल तुम्ही आणणार कुठून? गुड क्वेश्चन. हा प्रश्न तुला पडला म्हणजे काय? मलाही पडला होता. हो? पण मी पटकन सॉल्व्ह करून टाकला. बरं. मी काय केलंय, आता 500 कांगारूची अंडी आणणार, ते इंजेक्शन त्यामध्ये घुसवणार. तुला पटापट ती अंडी आणि पिल्ल पटापट बाहेर पडणार. तुला सांगतो मी, अशी कांगारू बाहेर पडतील, येत्या वर्षात भारताचा ऑस्ट्रेलिया नाही झाला, नाव बदलून टाकेन मी. एक मिनिट. भारताचं ऑस्ट्रेलिया होणार नाही, पण माझ्या घराचं नक्की ऑस्ट्रेलिया होणार. आणि हे बघा, माणसा कांगारूची कधी अंडी नसतात, त्यांची डायरेक्ट पिल्ल जन्माला येतात. कुठून अंडी आणणार आहे? तेव्हा गेल्या वेळेस काय तर इमू पालनाचा व्यवसाय सुरुवात केला होता. इमूची अंडी विकायची म्हणे. वा. Yes, yes. मेले ते इमू. अंडी घालायचे थांबेच ना, आणि ही अंडी काही विकली जाईच ना. शेवटी मी प्रत्येक अंड्याचं फोडलं, त्याच्या कवचावर असं डिझाईन काढलं, शोपीस म्हणून शोकेस मध्ये ठेवलं. तुला खरं सांगू, ही आयडिया मला प्रचंड आवडली. मला ते शोकेस पुरे ना म्हणून 4 शोकेस नवीन बनवली. डोंट वरी, आपण एक्झिबिशन लावूया त्यांचं. आपण गप्पा बसा. सकाळ संध्याकाळ पोरांना ती इमूची अंड्याची आमलेट खायला घातली. क्या बात आहे. ते माझ्या पोरीचं पोट बिघडलं. 4-5 हजार गेले डॉक्टरच्या वारीवर. नाही, पण डॉक्टरांची सलगी किती वाढली आपली. काय? डॉक्टर किती प्रेम करतात आपल्या पोरीवर. विमू, ए विमू, कशी आहेस तू? एक मिनिट. तसं प्रेमानं वगैरे नाही विचारत, ते तिला चिडवतात. इमू, इमू, कशीस तू? इमू कळलं? नाही, ते बरोबर आहे तुझं. नाही, ते महत्वाचं नाहीये, पण नंतर मला गण्याने दुसरी आयडिया दिली. काय? तो म्हणाला की एक काम कर, हा धंदा फालतू आहे, तू एक काम कर, मशरूमचा धंदा टाक. मशरूम, कोळंबी. एक मिनिट. कोळंबी नाही, त्याला आळंबी म्हणतात. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. आळंबी पिकवा, घरच्या घरी ₹5,000 कमवा. येस, 5,000. तुला सांगतो, घरात असं शेत करून टाकलं, रोज पाणी घालायचो. आणि ज्या दिवशी मशरूम उगवलं ना, टचकन डोळ्यातून पाणी आलं, माहिती माझ्या. ए मशरूमच्या शेतकऱ्या, ए शेतकऱ्या, त्या गवतानी ना माझ्या पोराला खरूच झाला. 7,000 डॉक्टरला घातले, त्याचं काय? नाही, पण प्रॉब्लेम तू लक्षात आलाय का, यातून बऱ्याच गोष्टी शिकल्यात मी. काय शिकलात? त्या मशरूमना सूर्यप्रकाश लागतो. आणि 4 भिंतीत कुठून मिळणार सूर्यप्रकाश? हो, म्हणजे भिंतींचा अडसर झाला ना. मग पाडा ना, ते भिंती पाडा. पाडतो मी. गप्प बसा. भिंती पाडायला चाललाय, घरदाराची माती केलीच आहे, आता घराची पण माती करा, संसाराची माती करून टाका. काय रे? अरे काय नाव तुझं? अंशुमन विचारे. जरा विचार करून बघ ना. अगं, विचारे आडनावाला जागतोय मी. सूक्ष्म अंशाचा विचार करणारा असा मॅन, अंशुमॅन. वा वा वा. एक तरी व्यवसाय असा आहे तुझा अंशू, ज्याच्यातून तू पैसे कमावले असतील. मी तुला सांगू एक गोष्ट, ते करशील, आयुष्यात भलं होईल तुझं. मी आता ठरवलेलं आहे, तू जे सांगशील तेच करणार, बाकी ठरवायचंच नाही डोकं. मग हे आधी का नाही ठरवलं? जाऊ दे आता, काय. ऐक, स्वामी विवेकानंद म्हणाले. नाही, ते काही म्हणू दे, तू काय ते म्हण पड. जरा ऐक ना, जरा ऐक. स्वामी विवेकानंद म्हणाले, यशस्वी माणूस नेहमी नेता होतो, पण अपयशी माणूस तूच अपयशी माणूस उत्तम मार्गदर्शक होऊ शकतो. हो ना? तेव्हा तू ना व्यवसाय मार्गदर्शन सल्ला केंद्र सुरू कर. वा. ओके, ठरलं. आता लोकांना सांगणार कसा बिझनेस करायचा. एक मिनिट. तू लोकांना कसा व्यवसाय करायचा हे सांगू नको, कसा करू नये हे सांग. त्याने त्यांचं भलं होईल प्लीज. पण बिझनेस चालेल ना? हो. ओके, आजची पूजा कॅन्सल आणि ऑफिस पण कॅन्सल करून टाकूया. फालतू ऑफिस आहे. फालतू. आता नवीन बिझनेस म्हटल्यानंतर मोठं ऑफिस पाहिजे. आपण दादरला मोठं ऑफिस घेऊया, पेपर मध्ये मस्त जाहिरात देऊया 20 बाय 30 ची, एक मोठी फ्रेम, त्यानंतर असा
काळा ठिक्का प्रश्नचिन्ह खाली टॅगलाईन लवकरच. पुढच्या रविवारी ऍड चेंज मोठी फ्रेम काळा ठिक्का काढलेला प्रश्नचिन्ह खाली टॅगलाईन लवकरच. त्याच्या पुढच्या रविवारी फ्रेम प्रश्नचिन्ह पण नाही फक्त नाव ऍड्रेस लवकरच. त्याच्या पुढच्या रविवारी फ्रेम तीच त्यात तुझा फोटो गळ्यात हार आणि लवकरच. कसा वाटला तुमचा परफॉर्मन्स रेणुकाताई? क्या बात आहे विशाखा, जिची कुठलीच शाखा नाही, कुठेच शाखा नाही. कमाल केलीस तू. आणि बॅटमॅन सुपरमॅन नंतर अंशू मॅनच, तोड नाही तुम्हा दोघांना. फॅन्टॅस्टिक, थँक्यू. भरत सर? फार उत्तम, फार उत्तम. तुम्हा दोघांना माझ्याकडनं सेल्यूट. क्या बात आहे. आपल्या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी जजेसना विनंती करते की प्लीज त्यांनी मंचावरती यावं. भरत सर, तुमच्या चिंतामणी चित्रपटासाठी आमच्या अख्ख्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या टीमतर्फे खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळेजण थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघणार आहोत, हे आम्ही प्रॉमिस करतो तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. मलाही बरं वाटलं ते येऊन. मी बरेच रंगमंच असे पाहिले आहेत जिथे कॉमेडी स्किट्स चालतात वगैरे, पण मी आता चित्रपटासाठी आलो आहे म्हणून म्हणतो असं नाही आहे, पण मी खऱ्या अर्थाने ते एन्जॉय केलं आहे. ह्या हे मित्र आहेत माझे सगळेच, पण त्यांचे परफॉर्मन्स मधल्या काही काळात मी पाहिलेले होते, तर आज मला लाईव्ह पाहताना मी फार त्यांच्या अजून प्रेमात पडले. त्यामुळे अशी टीम अशा स्टेजला आणि अशा रंगमंचाला लाभते हे आमच्या रसिक प्रेक्षकांचं नशीब समजतो मी. त्यामुळे सगळ्यांच्या तर्फे, रसिकांतर्फे मी सगळ्या टीमचं मी कौतुक करतो. आणि ही बुलेट ट्रेन कुठेही थांबू नये, अशी सुसाट जोरात धावावी. आणि आता माझ्याबद्दल सांगतो, 31 ऑक्टोबरला चित्रपट येतोय, नक्की नक्की या, पहा. अर्थात थिएटरमध्ये येऊन चित्रपट पहा. भरत सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कुटुंबामध्ये सहभागी झालात, त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. रेणुकाताई, आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आम्ही खूप उत्सुक आहोत की दोन्ही टीमपैकी कुठली टीम आघाडीवरती आहे हे जाणून घेण्यासाठी. आज खरंच मकरांची उणीव भासते मला. तुम्ही भरपूर मनोरंजन केलं दोन्ही दिवसात, पण तरीही कुठेतरी एक थोडंसं डावं उजवं झालेलं आहे. फार नाही, भुंगाट टीमला मिळालेत 61 पॉइंट्स आणि सुसाटला फार काही कमी नाहीत, 60 गुण आहेत. ओके, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात सोमवार मंगळवार रात्री 9 वाजता. तोपर्यंत हो